त्या 2 दिवसापासून त्या खराताबरोबरच्या 58 काय ते व्हिडिओ असे सोशल मीडियावर व्हायरल झालेत राव. ते बघून असं नवल वाटायला लागलंय, की ते खराताबरोबर रासक्रीडा करताना त्या बाईचा बाईपणा ती विसरून गेल्या राव. पण ती बाईपणा विसरून गेली, पण ते व्हिडिओ बघून आमचा गडीपणा उसळ्या हाणाला राव. काय एकशे बडकर एक मॉडेल राव तिथं. काय खरात, काय त्याची वरात. पण मला काय म्हणायचं आहे, जेव्हा ही बाया तिथे गेल्या, आता कुठल्यातरी कारणावरून गेल्या असतील कौटुंबिक अडचणी-बिडचणी त्यांच्या काय असेल ती. मोठी लोकं मोठ्या अडचणी. मग अशा अडचणी घेऊन गेली आणि ह्याने त्यांना आपली अडचण सांगितली. मग ते खरात म्हणला असेल, की तुमचं योनी शुद्धीकरण करावं लागेल. तेव्हा ह्या बायांना त्याची लाज वाटली नसेल का हो? म्हणजे त्याचा राग आला नसेल का? ह्यांच्यातलं ते महिलाचा काय तो स्वावलंबीपणा, ते ईर्ष्या ती जागी झाली नसेल का हो? का त्यांनाही तेच पाहिजे होतं? काय असेल ते असो, पण एवढी मजा मारली त्या सगळ्यांनी, की विचारायची सोय नाही. बरं ह्या बायांचं जाऊ द्या. बरं ते कसं माहिती आहे का? ते खरात तर काहीच करत नव्हतं राव. हा नुसतं असं उभं राहायचं. ती तलवार मेण्यातनं काढल्यापासून ती तलवारीनं लढाई करून पुन्हा तलवार म्यान करेपर्यंत सगळं बायाच करायच्या राव. ती खरात हातानं काही सुद्धा करत नव्हतं राव. एवढं म्हणजे ते त्याला आरोपी म्हणणं सुद्धा चुकतंय राव. सगळं ह्याच करत होत्या. त्याला आरोपी कुठल्या आधारावर म्हणणार आहो तुम्ही? पण काय बी म्हणा राव. खरात पण खराच बरं का. खराच खराच. आणि मला काय म्हणायचं बरं ह्या बायांचं जाऊ दे, हे आपला मूळ विषय नाही. आपल्या व्हिडिओचा हा मूळ विषय नाही. तर ह्या बायांनी तलवार वापरली ठीक आहे. ह्या बायाबरोबर काही बडे राजकारणी सुद्धा जायचे तिथं. मंत्री जायचे, आमदार जायचे, मोठे-मोठे पुढारी जायचे. मग मला एक प्रश्न पडला, बाया तलवारीचा वापर करत होत्या किंवा ती खरात ह्यांच्याबरोबर तलवारीचा वापर करत होता. ह्या पुढाऱ्याबरोबर कसा काय तलवार वापरत असेल ती? कसं असेल ते असो. बरं मला काय म्हणायचं आहे, आपल्या व्हिडिओचा मूळ विषय ती बी नाही. ती बी नाही. आपल्या फालतू गोष्टीकडे आपण लक्ष बी द्यायचं नाही. मला एक म्हणायचं आहे, आपला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनेकडे एवढ्या मोठ्या प्रचंड उत्साहामध्ये आगेकूच करत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बलिदान दिले हो. बलिदान दिले. खऱ्या-खुऱ्या लोकांनी बलिदान दिलं. हां. अहो त्यांचे खून कोणी केले असतील त्यांनी केले. परंतु त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. कारण अशा घाणेरड्या प्रकाराला खतपाणी घालण्यासाठी काही लोकांनी, काही मनोरुग्ण लोकांनी आपलं नरेंद्र दाभोळसारख्या लोकांना मारून टाकलं हो. शहीद झाले ते देशासाठी. तुम्हा आम्हाला अशा बौद्धिक गुलामीतून सोडवण्यासाठी दाभोळकरांनी आपले प्राण दिले हो. आपले प्राण दिले. मला सांगा ते याचसाठी झटत होते. तुमचं लैंगिक शोषण होतंय, तुमचं आर्थिक पिळवणूक होतीये, तुमचं बुद्धीला गुलाम केलं जातंय आणि तुमच्यावर अन्याय केला जातोय, तुम्हाला गुलाम बनवून ठेवलं जातंय. हेच दाभोळकर आम्हाला सांगत होते आणि तेच आज घडलेलं आहे. बरं मला काय म्हणायचं आहे, हे पुढारी जे जात होते, हे कुठल्या कारणासाठी जात असतील बरं? ह्या खरातकडं कुठल्या कारणासाठी? ती काय महापौर होता, का आमदार होता, का मंत्री होता, का पंतप्रधान होता, का पंतप्रधानाचा पीए होता? कोण होता ती? त्याच्याकडे कशासाठी जात असतील? की हे ह्यासाठी तर जात नसतील, मला धंद्यात यश येत नाही, हातात पैसा टिकत नाही, हातावर कात्रीचं आहे, लग्नच होत नाही, पोरीचं लग्न जुळून येत नाही, ह्याच्यासाठी जात नसणार. नक्की जात नसणार. कारण अशा लोकांसाठी अशा गोष्टी क्षुल्लक आहेत. हे कशासाठी जात असणार आहे? मी निवडून येईल का? मी निवडून यावा, मला आमदारपद मिळावं, मला मंत्रीपद मिळावं, मला कॅबिनेटमध्ये घ्यावं, मला विधान परिषदेवर घ्यावं, मला राज्यसभेवर घ्यावं. अशा गोष्टीसाठी ही लोकं त्या खराताचं उंबरं झिजवत असावीत. मग मला काय म्हणायचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रदान करण्यासाठी किंवा तुमच्या हातावर टेकवण्यासाठी तुम्हाला पदं, कुठली पदं? लोकशाहीतली पदं. लोकशाहीतली पदं देण्यासाठी ह्या खरातकडे तुम्ही जात होता. किती बिंडोक, किती मूर्ख आणि किती नालायक माणसाच्या हातात आपला महाराष्ट्र आहे आणि किती नीच माणसं आपले पुढारी म्हणून मिरवत आहेत. हे सगळं महाराष्ट्रातील जनतेनं लक्षात घ्यायला काय हरकत नाही. आपण बापाला बाजूला सरून आपण बापापेक्षा महत्त्व त्या पुढाऱ्याला जातो. त्यांचा झेंडा आपल्या खांद्यावर मिरवतो. ती नीच पुढारी, ते नालायक पुढारी कुठल्या प्रकारे मार्गक्रमण करतात आणि कोणाच्या बुद्धीने हे महाराष्ट्र चालवतात, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मग मला काय म्हणायचं आहे, या व्हिडिओचा मूळ मुद्दा, तर या प्रश्नासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी, मंत्रिपद मिळवण्यासाठी किंवा आणखी काय करण्यासाठी ह्या खराताची खरंच गरज आहे का हो? खराताची गरज नाही. अहो तुम्हाला हे पद देणारं, तुम्हाला आमदार करणारं, तुम्हाला मंत्री करणारा आम्ही आहे. आम्ही मतदार, सामान्य मतदार, सामान्य कष्टकरी, कामकरी, कामगार, शेतकरी ही माणसं तुम्हाला मतं देऊन निवडून देतात. तो खरात निवडून देत नाही. मग तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे, शेतकऱ्याकडे आलं पाहिजे, शेतकऱ्याची कामं केली पाहिजे, कामगाराची कामं केली पाहिजे. हे तमाम मतदार बंधू भगिनी जे आहेत यांची कामं केली पाहिजे, यांची सेवा तुम्ही केली पाहिजे, यांना सोयी पुरवल्या पाहिजे. अहो तुम्हाला आम्हाला आमदार करा आणि आम्हाला निवडून द्या असं म्हणण्याची गरज हा मतदार येऊ देणार नाही.
एवढ्या सडळ हातानं तुम्हाला मताचं दान करतो, मतदान करतो, निवडून देतो. मग तुम्ही असल्या फालतू गोष्टीकडे कशाला जाता हो? म्हणजे आपल्याला पद मिळवण्यासाठी या लोकशाहीच्या, या बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये नेमून दिलेल्या ज्या घटनेतील तरतुदी आहेत, जी लोकशाही आहे, त्या लोकशाहीनुसार हा मतदार तुम्हाला ती पदं बहाल करतो. हा मतदार तुम्हाला आमदार, मंत्री, मिनिस्टर करतो. घरात करत नाही. एवढी साधी बुद्धी यांना नाही. आणि यांचे झेंडे घेऊन आम्ही ह्यांना बापन, ह्यांना आमचे दादा, ह्यांना मालकन, ह्यांना पुढारी. अरे असं वाटतं आरशात बघावर आम्हीच आमच्या तोंडावर थुकावं. इतका नालायकपणा तुम्ही काय करताय? आम्ही केला नालायकपणा. तुम्हाला अरे तुम्ही नालायक आहोत ही माहीत असताना सुद्धा आम्ही तुम्हाला निवडून देऊन खूप मोठी चूक केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचं आहे, आता ही दगडापेक्षा इट म्हणून आपण निवडून देतो. आपल्याकडे तिसरा पर्याय आला तर आपणच स्वीकार करत नाही. आम्ही म्हणतात ही नालायक आहे ना, हा नीच आहे. तिसरा पर्याय उभारला तर आम्हीच त्याला दाबतो. ह्या दोघाला डावून आम्ही त्याला निवडून देत नाही. जाऊ द्या, राजकारणाचा विषय आपला नाही. फक्त महाराष्ट्रातील जनतेनं डोळं उघडं ठेवून आपला प्रतिनिधी निवडून द्यावा. आणि ही आता जाऊ दे, ती महिला आयोगाची बाई, तिच्याविषयी तर काय बोलण्याचंच नाही. ते आता काय म्हणती, नाशिकला जायला मला, मी बाई असल्यामुळं काय त्या बाईपणाच्या आड किती पडावा, बाईपणं देगा द्यावा ह्याच्यासाठी आता नाशिक सगळं महाराष्ट्राबरोबर बोंबलं झेंडती बाई अख्खे ते पद असताना. आता नाशिकला जायला हिला SITच्या चौकशीला सामोरं जायला नगं म्हणती. म्हणजे 1001% गुन्हेगार ही बाई आहे. प्रशासनाला आमची विनंती आहे, देवाभाऊला खास करून विनंती करतो मी, देवाभाऊ ह्या बघा, न्याय द्यायचा असेल, आता तुम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर तुम्ही बसलाय, तुम्हाला आम्ही बसवले, कशासाठी बसवले? मोठ्या अपेक्षेनं बसवले. तू नुसतं ते जॅकेट घालायचं आणि गालातल्या हसायचं, त्याला नाही बसवलं. पण एक सांगतो देवाभाऊ, जेव्हा तुम्ही गालातल्या गालात हसता का नाही, लय हँडसम दिसता राव, लय हँडसम दिसता. विचारायची सोय नाही, विचारा तुम्ही अमृतताईला, लय हँडसम दिसता. पण काय आहे ना, राजकारणामध्ये नुसतं हँडसम दिसून चालत नाही. त्याला कर्तृत्वानं हँडसम असावं लागतं बघा. आणि कर्तृत्वानं हँडसम असण्यासाठी तुमच्या हातात तलवार दिली, नुसती तलवार देऊन उपयोग नाही. तलवार ज्या हातात दिली त्या मनगटात बळ असावं लागतं. आणि नुसतं मनगटात बळ असून सुद्धा चालत नाही. त्या मनगटातलं बळ वापरण्यासाठी हित ताकद लागते, हित धाडस लागते, हित जिद्द लागते, हित महत्वाकांक्षा लागते. देवेंद्र फडणवीस साहेब, आणि म्हणून मोठ्या अपेक्षेवर तुम्हाला निवडून दिले. तुम्ही ही जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, योग्य न्याय दिला तर महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आम्ही तुम्हाला म्हणू. नाहीतर आतापर्यंतच्या तुम्ही जोपर्यंत मुख्यमंत्री झाला तेव्हापासून आतापर्यंतच्या काळात गुन्हेगारी, खुलेआम मर्डर केले, तोंडात मुतली माणसं, तरी त्यांना तुम्ही आरोपीला अजून शिक्षा करू देऊ शकला नाही. आमच्या पैशानं, जनतेच्या कराच्या पैशानं तुम्ही आरोपी पोचता काय संबंध आहे? अहो, एवढा सरकारी खर्चानं त्यांना VIP ट्रीटमेंट देता तुम्ही, कोणाला विचारून. म्हणजे तुमच्याकडे पद दिली म्हणून त्या पदाचा गैरवापर तुम्ही सुद्धा करू नका. योग्य न्याय द्या आणि महाराष्ट्राचं योग्य मुख्यमंत्री बना, एवढीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.